हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी मी 2 वाटी चणा डाळ धुवून 1 तास ती भिजवून घेतली होती आणि एक कुकरच्या भांड्यामध्ये ती मी आता शिजवून घेणार आहे. इथे तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट टाकू शकता. मी इथे छोटं कुकर घेतले म्हणून एक छोटं टोप घेतले, छोटं भांडं घेतले. त्याच्यामध्ये 2 वाटी अ, पाणी आणि चणा डाळ टाकून ती इथे 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. बघा. आणि इथे आपण आता पीठ मळून घेऊया. याच्यासाठी मी 2 ते 2.5 वाटी मैदा घेतलाय. तुम्ही गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता किंवा नुसत्या मैद्याच्या पण करू शकता. याच्यामध्ये थोडं अर्धा स्पून मीठ टाकले. मीठ टाकणं जरुरी आहे. त्याच्यात थोडी हळद टाकली. फक्त चिमूटभरच हळद टाका, म्हणजे जास्त येलो कलर नाही येणार. आणि मी ते गरम तेल टाकले. गरम तेल टाकल्यामुळे कसं ते पीठ चांगलं फुलून येते आणि आपल्या मस्त पुरणपोळ्या खुसखुशीत होतात. हे आपली टिप्स आहे की तुम्ही मस्त गरम 2 ते 3 चमचे तेल गरम करून याच्यामध्ये टाकून बघा असं चमच्याच्या साहाय्याने पहिले मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने मिक्स करा. आणि हे पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतरच पूर्ण असं पूर्ण तेल ते मैद्याला लागलं पाहिजे, म्हणजे कसं एकदम मस्तपैकी त्याची फुगून चांगली पुरणपोळी बनवताना पण ते सॉफ्ट पीठ असं रेडी होईल. तर आता इथे मी थोडं पाणी घेऊन त्याच्यामध्ये पीठ बघा मळून घेते. तर तुम्ही अशा पद्धतीने चांगले पीठ मळून घ्या. पीठ जेवढं चांगलं तुम्ही मळाल तेवढं पुरणपोळी तुमची चांगली होईल. त्यासाठी पहिले थोडं अर्धा तास तरी पीठ मळून ठेवा, म्हणजे ते चांगलं फुगून येतं आणि त्याच्या पुरणपोळ्या चांगल्या होतात. ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. हे बघा मी थोडं पाणी घेऊन असं मॅश करून मळून घेत आहे. अशा पद्धतीने थोडं जोर लावून किंवा असं मॅश करून तुम्ही मळून घेतलं तर त्याच्यामध्ये तेवढं, म्हणजे पुरणपोळी कसं पुरण आपलं पातळ असतं, मग पीठ पण आपल्याला पातळ पाहिजे असतं. पण ते चांगलं पातळ आणि चांगल्या पुरणपोळ्या होण्यासाठी हे गरजेचं असतं. त्यात आम्ही तेल टाकले आणि तेल टाकून परत आपलं चांगलं यासाठी 4-5 मिनिटं तरी आपण असं मळून घेऊया, म्हणजे चांगलं पीठ पूर्ण चांगलं मॅश पण होईल आणि मिक्स पण होईल. हे बघा इथे मी 5 मिनिटं चांगलं पीठ चांगलं मळून घेतलंय. एकदम असं मॅश करून मळून घेतलेलं आहे. असं नाहीतर थोडं वळवून पिठाचा असा मस्तपैकी गोळा तयार करून घ्या आणि असंच आपण साईडला ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास असं झाकून ठेवून द्या नक्की. इथे आता बघा कुकरची शिट्टी झालेली आहे आणि आपली डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. डाळीमध्ये पाहिजे तर तुम्ही थोडं हळद आणि तेल टाकू शकता, पण इथे मी पिठात टाकली म्हणून याच्यात हळद टाकली. आणि अशी डाळ चाळणीवर टाकून मग खाली पाणी तुम्ही काढू शकता, म्हणजे ते तुम्ही त्याच्यापासून तुम्ही आमटी बनवू शकता. जास्त पाणी पण डाळीत राहणार नाही आणि तुम्हाला आमटी बनवण्यासाठी पण पाणी तुम्ही उपयोगी करू शकता. तर चाळणीवर काढल्यामुळे जास्त हे होत नाही. आता मी चाळणीवरली डाळ कुकरमध्ये परत ॲड केली आहे. तुम्ही पाहिजे तर थोडं घी टाकू शकता, पण मी नाही घी टाकले. 2 वाटी होतं तर 1.5 वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं कमी तुम्ही गूळ टाकू शकता, किंवा तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर 2 वाटी तुम्ही गूळ टाकू शकता पुरणपोळीमध्ये. आणि मी इथे 1.5 वाटीच गूळ टाकलेला आहे. हे बघा आणि आता मिक्स करून मस्तपैकी गॅस मंद आचेवर ठेवून याचं पूर्ण वितळवून घ्यायचं. बघा पुन्हा आता हे 5 मिनिटं असं हलवूनच मिक्स करून शिजवून घ्या. ती पूर्ण एकजीव दोन्ही चणा डाळ आणि गूळ एकजीव व्हायला पाहिजे आणि ते मिश्रण आटायला पाहिजे. बघा आता मिश्रण थोडे घट्ट व्हायला सुरुवात झाली. हीच प्रोसेस तुम्ही करताना मंद आचेवरच करा, म्हणजे ते खाली जळणार पण नाही आणि आपलं पुरण पण चांगलं होऊन जाईल. आणि मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत गॅस बंद करायचा नाही, कारण मग नंतर डाळ एकदम पातळ होऊन जाईल. त्यासाठी मिश्रण चांगलं गूळ आणि चणा डाळ एकदम मिक्स झाली पाहिजे आणि मिश्रण घट्ट झालं पाहिजे. तर इथे एक मी चाळणी घेतली किंवा तुम्ही पुरण यंत्र घेऊ शकता. आता बघा कसं मिश्रण चांगलं झालेलं आहे घट्ट. आणि मी आता लगेच एक टिप्स आहे, म्हणजे ती गरम असतानाच पुरण आपण चाळणीतून चाळून घ्यायचं किंवा पुरण यंत्रातून पुरणपोळी करून घ्यायची. ते थंड झाल्यावर कसं ते जास्त मिश्रण नीट होत नाही. गरम असतानाच मस्तपैकी ते चाळून घेता येतं
आणि आपल्याला पटकन चांगल्या पुरणपोळ्यासाठी ते रेडी होतं. म्हणून थंड करायचं नाही. जसं कुकरमध्ये किंवा कोणत्या त्या कढईतून आपण जे पुरण रेडी झालं तर लगेच तुम्ही यंत्रातून लगेच करून घेऊन बघा. आता मस्त की आपलं पुरण तयार झालं. मी तिथे एक चमचा वेलची पूड टाकली आहे. मी आणि थोडं जायफळ किसून टाकली. तुम्ही जायफळ पूड पण टाकू शकता. हे बघा. तर ही जर रेसिपी आवडली तर तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हे बघा. आणि हे परत थोडं मिक्स करून घेतले. तर थोडं मी मीठ टाकलंय, एकदम पिंच ऑफ थोडंसं मीठ इथंच आणलंय म्हणून मीठ थोडं एकदम मीठ टाकलेलं आहे. हे बघा. असं चांगलं मस्तपैकी हाताने मिक्स करून हे पूर्णपणे पुरण एकदम थंड करून घ्या. थंड झाल्याशिवाय पोळ्या करायला घेऊ नका, कारण मग ते ओलसर होईल आणि आपली पुरणपोळी फाटेल. म्हणून असं थंड पूर्ण झाल्यानंतर हे बघा असं मस्त की गोळा रेडी होतोय. त्यासाठी पुरण पूर्णपणे थंड करून घे. आपलं इथं पीठ पण आपलं रेडी झालंय बघा. किती मस्त मऊस होतं आणि किती एकदम फुलून पण आलंय आणि एकदम मस्त मिक्स झालं. त्यात आपण थोडं तेलाचा हात लावून घेऊ आणि थोडा जेवढा गोळा आपला पाहिजे तेवढा गोळा थोडा घेऊन असं गोल गोल करून त्याला वाटीसारखा आकार देऊया. तर ते वाटीसारखा आकार देऊन जेवढं पुरण तुम्हाला घालायचंय तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये दुप्पट किंवा जेवढं पिठाचा गोळा घेतलाय तेवढंच तुम्ही पुरण घेऊन पण करू शकता. पहिल्यांदा जर करत असाल तर थोडं कमीच करा, म्हणजे तुम्हाला जास्त वाटापिटायची नाही. ते बघा. आता मी आपला मोदकचा आकार देऊन असं सगळं मिक्स करून घेतले. आणि कोणतीही पुरणपोळी लाटताना थोडं तांदळाचं पीठ घेतलं तर त्या तांदळाच्या पिठामुळे ती पटकन सरकते, म्हणजे ती जास्त चिकट वगैरे होत नाही आणि लाटायला पण आपल्याला एकदम सोपी जाते. म्हणून पुरणपोळी नेहमी लाटताना त्यासाठी तांदळाचं पीठ तुम्ही यूज करा. बघा आता किती मस्त पाणी. पुरणपोळी लाटताना ही हलक्या हाताने लाटा, एकदम जोरात लाटू नका, म्हणजे ती फुटणार पण नाही आणि जास्त पुरण वगैरे आपल्या बाहेर येणार नाही. बघा हलक्या हाताने आपल्या कडा त्याच्या किंवा पेपर तुम्ही पेपरवर लाटलं तर चांगलंच आहे. पेपर घेऊनच लाटा किंवा बटर पेपर घेऊ शकता. अशा कडा त्याच्या साईडनी कडा लाटून मोठी करून घ्या. असं केल्याने ती चांगली पण होते आणि बाहेर तिचं पुरण येत नाही. ही रेसिपी जर आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बघा आता किती मस्तपैकी आपली पुरणपोळी होत आहे. बघा किती मस्त झाली. बघा मस्तपैकी आपली लाटून झाली. इथं मी गरम तवा करून ठेवलाय. तवा मंद आचेवर करून ही पुरणपोळी आपण टाकून घ्यायची. बघा इथे 1 मिनिट थोडंसं बुडबुड्या येईपर्यंत बघा थोडी फुगायला लागली तेव्हा पलटी करून घेऊया. बघा किती मस्त आपली पुरणपोळी तच फुगायला लागली एवढी. तुम्ही मंद गॅसवर मस्तपैकी त्याचे तूप तुम्ही आत्ता लावू शकता किंवा नंतर पण लावू शकता. मी आत्ता तूप लावते. बघा किती मस्त हळूहळू फुगायला लागली पुरणपोळी. या पद्धतीने पुरणपोळ्या कराल तर तुम्ही मस्तपैकी पुरणपोळ्या तुमच्या रेडी होतील. बघा किती मस्तपैकी झाली. ते आता ती 2 मिनिटं थोडी शिजून घेऊया आपण. काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्याच्यामुळे आपल्या पुरणपोळ्या मस्तपैकी फुलतील पण आणि चांगल्या पण होतील. बघा किती मस्तपैकी फुलायला लागली. तर इथं मी परत पलटी करून घेणार आहे. हे बघा पलटी केली तरी ती किती मस्तपैकी फुगलेली आहे. अशा पुरणपोळ्या तुम्ही अशा पद्धतीने जर टिप्स सांगितल्यास त्या पद्धतीने करा, तुमच्या पुरणपोळ्या पण एकदम मस्तपैकी तयार होतील. तर या मकर संक्रांतीला तुम्ही पुरणपोळ्या करून सगळ्यांना घालू शकता. बघा ती मस्तपैकी मस्त पुरणपोळ्या तयार झाल्या. तुम्हाला जर पीठ एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही थोडं फडक्यांनी असं पीठ साईडला एक्स्ट्रा काढू शकता, जे तांदळाचं पीठ आपण लावलेलं असतं. बघा किती मस्त सॉफ्ट आणि हे झालं. आणि पुरणपोळी काढताना कधी पण ती चाळणीवर किंवा टोपलीत वगैरे काढा, म्हणजे तिचं कसं पाणी वगैरे फुटं म्हणून ती पूर्णपणे त्याच्यातून निघून जाईल. गरम गरम पुरणपोळी कपड्यावर टाकली तर ती अजून पाणी त्याला शोषून. तर या पुरणापासून माझ्या 12 ते 15 मोठ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. ती लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.